गोलंदाज सचिन, एक अष्टपैलू खेळाडू कर्णधार सचिन. पाहूया स्टार सचिन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला प्रवीण, नॉन स्ट्राईकला विवेक. पाहूया पहिला चेंडू, वाईट चेंडू. धाव संख्या 1. आता मात्र उंचावर गेले चेंडू, वन बाउंस सीमा पार चौकार. धाव संख्या 5. पुढील चेंडू सचिन याचा मारा करेल प्रवीण. आपल्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत प्रहार, 4 धावा मिळवल्या प्रवीण याने. चेंडू सचिन याचा मारा करेल तो प्रवीण. आता मात्र मिस फील्ड होते आणि 2 धाव पूर्ण. धाव संख्या 7. वाईट चेंडू. धाव संख्या 8. पुढचा चेंडू सचिन याचा मारा करेल विवेक, सॉरी प्रवीण. परत एकदा वाईट चेंडू, काहीसा भरकटलेला गोलंदाज. सलग दुसरा वाईट. धाव संख्या 9 धावा. विकेट. विवेकाची जागा भरून काढण्यात येतो प्रकाश. चांगलासा कमबॅक सचिन याचा. पुढचा चेंडू सचिन याचा मारा करेल तो प्रवीण. आता मात्र कट केला चेंडू, परंतु एक धाव पूर्ण. मिस फील्ड होते. दुसरी धावी यशस्वीरित्या पूर्ण आणि 2 धावीच्या मदतीने धाव संख्या होते 11 धावा.
आता मात्र वन बाउंस सीमा पार चौकार आणि 4 धावीच्या मदतीने जाऊ चांगला धडाकेबाज फलंदाज परत एकदा सीमा पार चौकार एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 19 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज वय वर्ष 16 बुमरा स्टाईलने गोलंदाजी करताना कुणाल पाहूया पुढचा चेंडू कुणालाचा मारा करेल तो प्रकाश आणि पहिल्या चेंडूवर कणकणीत प्रहार 4 धावा. धावसंख्या 23. आता मात्र चांगलासा कमबॅक कुणाल्याचा. मी म्हणालो होतो अवघ्या 16 वर्षाचा गोलंदाज कुणाल आपल्या गोलंदाजी चमत्कार करताना काहीच संबंध प्रकाशाला आणि डॉट चेंडू धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या होती 23 धावा. परत एकदा ब्लॉक होलचा मारा आणि डॉट चेंडू पूर्णपणे जखडून ठेवलाय प्रकाश याला. चांगली गोलंदाजी कुणाल्याची. नौका गोलंदाज वय वर्ष 16 चांगलीशी गोलंदाजी चांगलासा कमबॅक कुणाल्याचा. चांगलीशी फिल्डिंग. धावसंख्या 24. आता मात्र स्ट्राईकला प्रवीण. गोलंदाज कुणाल. चांगल्याची गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलाय कुलवंत नगर संघाला. 1-1 धावचा पाठलाग करताना धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती 25 धावा. लोकांच्या दिशे मारले चेंडू आणि झेल झेल सुटतोय. परिणाम 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 27.
गोलंदाज करेल तर काय करेल. धावसंख्या 27. वैयक्तिक पहिला सांगे तिसऱ्या षटक घेऊन येतो मुन्ना. स्ट्राईक येतो प्रवीण, नॉन स्ट्राईक प्रकाश. दोघे एकच राशीचे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतात. पहिला चेंडू मुन्ना याचा. लेग मारले चेंडू. चेंडू जातो सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या होती 31. परत एकदा षटकार. धावसंख्या 37 धावा. धावसंख्या 1 ने वाढली. 38 धावा. अतिशय संत गतीने चाललेला सामना. ब्लॉकचा मारा. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 39. पुढचा चेंडू मुन्ना याचा. मारा करेल तो प्रवीण. आता मात्र डॉट चेंडू. कमबॅक केलं मुन्ना याने. चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक. 3 षटकांच्या समोर धावसंख्या 39 धावा.
डीजे पॉवर प्लेचं षटक सॉरी गोलंदाजी मार्कवर तानाजी चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार चौकार आणि नो चेंडू आता मात्र डॉट चेंडू फ्री हिटचा काही फायदा उचलता आला नाही प्रकाशाला अतिशय अनुभवी गोलंदाज तानाजी परत एकदा आणि हा जेलबाज चांगलीशी गोलंदाजी तानाजी याची खूप असा अनुभव या आपल्या घरेलू ग्राउंडचा पुढील चेंडू मारा करेल तो प्रवीण आणि हा उत्तुंग असा षटकार आणि धावसंख्या 6 ने वाढली धावसंख्या होती 50 आपल्या संघाचा अर्धशतक पूर्ण केलाय वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय तो प्रवीण चांगलासा कमबॅक धावसंख्या स्थिरावली धावसंख्या होती 50 धावा
आणि डॉट चेंडू काहीच समाधान अक्षय याला चांगलीशी गोलंदाजी परत एकदा डॉट चेंडू मी म्हणालो होतो राकेश मुसांकाचा चॉकलेट बॉय जितू फरडे आपल्या गोलंदाजी चमत्कार करताना आणि वाईट चेंडू धावसंख्या 70 परत एकदा भरकटलेला चेंडू वाईट चेंडू आणि धावसंख्या होती 71 धावा आणि नो चेंडू फ्री ड्राईव्ह धावसंख्या 72
राजेश पाडे आणि जितू पाडे मैदानामध्ये. हॅलो हॅलो दत्ताजी फोडे सर यांचं आगमन. समालोचक दुरा आता दत्ताजी फोडे सर यांच्याकडे सुपूर्द करत आहे. जय चोरबा कानवे संघाचे तडाख्याचे फलंदाज युवराज भेरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन स्ट्राईक करतो राजेश नॉन स्ट्राईकला जितो. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो रोशन. धावसंख्या विजयासाठी 77 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू रोशन याचा मारा करतो राजेश. आता मात्र डॉट चेंडू. हो क्या बात है. दोन चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. राजेश फळे चॅम्पियन प्रीमियर लीग चे उद्गाते. आज मात्र बॅटिंग करताना मी म्हणेल दोन चेंडू सातत्याने डॉट खेळले गेलेत. निर्धाव चेंडू खेळले गेलेत. ब्लाइंड शॉट खेळले गेले त्यांच्या माध्यमातून. यावेळेस थांबून खेळतात. फटका चांगला आहे. ऑन साइडला हवेमध्येच खेळलाय आणि चेंडू देखील खूप दूरवर जाऊन लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हिरव्या पट्टीला सलामी देणारा आणि स्पर्श करून आमच्या चेरवली राकेश स्पोर्ट चेरवली संघाला हर्ष देणारा राजेश फळडेंच्या बॅट मधून एक क्लासिक चौकार. दोन चेंडू डॉट खेळल्यानंतर तिसरा चेंडू चांगला बॅटवर मिडल केला. थांबून खेळले. शफल झाले आणि ऑन साइडला. खराब लाईन कुलवंत नगर. मी म्हणेल शिरमे विभागातील कुलवंत नगर. आपल्याला डोळखामला जायचं असेल तर आपल्याला लाईन चांगली टाकावी लागेल. कारण आपण आता मला वाटतं शहापूरला जाऊ इच्छित नाहीये. तुम्हाला डोळखामकडे जायचंय. मग लाईन डोळखामचीच ठेवावी लागेल. 5 धावा धावफलकावर चांगली बॉलिंग करावी लागेल राजेश फळे. स्टान्स जर बघितला तर अतिशय दर्जेदार स्टान्स आहे. फुलटा चेंडू होता ऑन साइडला. यावेळेस बिगिट केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील कावगण झोन मध्ये. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली झाली. गुड रनिंग म्हणून विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज राजेश आणि जितू. 7 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी हवेत 77 धावा. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला प्रति षटकामागे 11 धावा या काढाव्या लागतील. 7 आल्यात. चांगली धावसंख्या मी म्हणेल आतापर्यंत सजवली. हो इम्प्रोव्हायझेशन दाखवलं होतं. धाव येईल आणि फायनली राजेश फळे डायरेक्ट हिट आणि राजेश फळे बॅक टू द पवेलियन. हा ना मध्ये या ठिकाणी मिस कॉलिंग झालं. मिस कम्युनिकेशन झालं आणि ऍज अ रिझल्ट राजेश फळे बॅक टू द पवेलियन. खरंच डीजे मास्टर यांचं मी विशेष कौतुक करेल. कारण माणूस जसा असेल तर तसं गाणी देखील तशीच निघतात. आणि क्रिकेट चालू आहे तर मग क्रिकेटवर गाणी झाली पाहिजेत. कारण मी म्हणेल सकाळचं सत्र दिवस क्रमांक 5वा
दिवस क्रमांक 5वा चालू आहे आणि हाताला जशी बोटे असतात 5 तशी माणसं देखील असतात वेगवेगळ्या प्रकारची आणि मला वाटतं ते गाणी देखील वेगवेगळ्या प्रकारचीच त्यांच्या माध्यमातून येतात कारण मनुष्य गण देखील अगदी तसंच आहे. पहिला फलंदाज बाद झालाय राजेश फडे बॅक टू द पवेलियन. ओ यावेळेस बिग हिट क्या बात आहे फटका चांगला आहे एलिव्हेशन देखील मिळालंय आणि चेंडू यावेळेस सरळ ट्रॅव्हल होतोय मिड विकेट झोन मध्ये कानवे गावाला सलामी देणारा एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आम्ही खूप नाराज होतो एका व्यक्तीवर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे द डीजे किंग द शहापूर किंग ऑफ डीजे महेश ठाकरे. आज मात्र संध्याकाळपर्यंत ते थांबतील कारण संध्याकाळची मॅच खूप महत्वाची होती आणि ती संपूर्ण मॅच लाईव्ह प्रक्षेपण आम्ही दाखवलं परंतु आवाज पोहोचला गेला नाही. जी सिस्टीम होती ती सिस्टीम कुठेतरी बंद झाली आणि क्रिकेटची सिस्टीम जर बंद झाली कारण क्रिकेटमध्ये आज मी म्हणेल त्रिगुणी संगम पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये समालोचन असेल तर नंतर मी म्हणेल म्युझिक असेल त्या म्युझिकवर नृत्य करणे नृत्यांगना देखील असतील जे वाळुकेश्वर चषक मध्ये पाहायला मिळालं परंतु या ठिकाणी नृत्यांगना जरी नसतील परंतु यावर मी म्हणेल प्रेक्षक नसतील. बॅकफुटला गेले हार्ड पंच केलाय फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल डीप कव्हर झोन मध्ये येतील. अजित फडे पाण्याच्या तरंगाप्रमाणे निर्देशित करतायत इट्स अ 4 रन. धन्यवाद डीजे क्या बात है. खरंच आपला क्रिकेट किती वाढलाय मित्रांनो. टेनिस विश्वामध्ये मी म्हणेल आमचा शहापूर तालुका देखील मागे नाहीये आमचा किनवली विभाग देखील मागे नाहीये आणि मी म्हणेल आमचे ग्रामीण खेळाडू देखील मागे नाहीयेत कारण टेनिस विश्वामध्ये जे 1 नंबरला किंवा मी म्हणेल जे टॉपवर आहेत ना ते सगळे ग्रामीणच खेळाडू आहेत. ते शहरी खेळाडू नव्हे तर ग्रामीण स्तरावरील खेळाडू आहेत आणि निश्चितच या ठिकाणी देखील राकेश स्पोर्ट्स संघाचे ग्रामीण खेळाडू चांगले खेळत आहेत. यावेळेस ऑन द टोस फटका खेळलाय संधी होई आहे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु बॅकअप आले आणि दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. राकेश स्पोर्ट्स चिरवली संघ खूप खूप अडचणीमध्ये आलाय स्वतःच्या पायावर कुराण मारून घेतले. दुसरा फलंदाज बाद. धन्यवाद. राजेश बाद झाले सूरज नाही जीतू देखील बाद झाले. राजेश आणि जीतू बाद झाले. आता मात्र गेलेत विश्वास गेलेत. विश्वास आणि सचिन. खरं सचिन हे नाव संपूर्ण मी म्हणेल क्रिकेट विश्व व्याप्त परंतु सचिनला ते व्यापण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण हे 3 अक्षर जिवंत ठेवण्यासाठी सचिनला देखील खूप मोठं कार्य करावं लागेल. तर मात्र मी म्हणेल ही मॅच राकेश स्पोर्ट्स चिरोली संघ जिंकू शकतो. बॉलिंग जबरदस्त विवेक. ओ क्या बात है परफेक्ट मिड ऑफ द बॅट चेंडू फरार या ठिकाणी येतील दोन्ही हात समांतर दोन्ही हात उंच आणि ज्या उंचीवर हा फटका पोहोचवलाय चेरो बाप्पा देवाच्या समाधीला आणि आशीर्वाद रूपी मिळतील या ठिकाणी सचिनला. पहिल्याच चेंडूवर सचिन दाखवतोय की तो हे मैदान व्यापेल कारण सचिन हे नाव काय आहे मित्रांनो तर नावात सगळं काय आहे. दर्जेदार षटकार 6 धाब्यांनी धावसंख्येला आकार धावसंख्या धावफलक पोहोचली 21 धाबा. ओ छोट्या बॅकलिफ्टने फक्त प्लेसमेंट केले. धाव येणार नाहीये. 21 धावा धावफलकावर प्रतिषेधक मागे 11ची सरासरी हवी म्हणजे धावा आल्यात फक्त विकेट्स 2 गमावल्यात. राजेश फडे असतील जीतू यांच्या माध्यमातून 2 विकेट्स गेल्यात.
थांबून खेळताय चपराक चाबूक शॉट क्या बात आहे परंतु फिल्डिंग दर्जेदार पाहायला मिळाली एकच जाऊन मिळेल स्कोअर ऑफ दी विकेट किंवा बॅकफुटला जाऊन हार्ड पंच करतायत म्हणजे बॉटम हँड त्यांचा चांगला आहे कारण जे फलंदाज फ्रंटफुटला येऊन खेळतात त्यांचा बॉटम हँड इतकाही स्ट्रॉंग नसतो ते फक्त टायमिंगवर खेळतात परंतु बॅकफुटला खेळणारे फलंदाज स्पेशली ते जबरदस्त जसं गुंडाप्पा विश्वनाथ खेळायचे संदीप पाटील खेळायचे यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये एक क्लासिक कव्हर ड्राईव्ह इनफिल्ड कव्हर केली आणि दोन्ही हात आमचे पंच निरीक्षित करतायत इट्स अ 4 रन्स क्लासिक चौकार सव्वीस धावा धावफलकावर क्या बात आहे 26 अंक काय सांगून जातो मित्रांनो तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 आकडा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे अगदी सव्वीस धावा धावफलकावर क्या बात आहे खतरनाक बॅटिंग मी म्हणेल अफलातून बॅटिंग आक्रमक बॅटिंग क्लासिकल बॅटिंग मॅग्निफिशंट टायमिंग आणि सगळ्यात महत्वाचं 2 फलंदाज बाद झाल्यानंतर स्वतःला या ठिकाणी सावरण्यासाठी जो मोमेंटम मिळायला हवा तो मोमेंटम देणारी बॅटिंग राकेश पोट चिरवली संघ क्या बात आहे प्रकाश आलेत प्रकाशला चांगली बॉलिंग करावी लागेल विकेट्स घ्याव्या लागतील जर कुलवंत नगरला आपलं नाव निर्माण करायचं असेल एका उंचीवर जर सामना घेऊन जायचा असेल नाही 77 धावा जर डिपेंड करायचे असतील तर विकेट सातत्याने घ्याव्या लागतील आडव्या बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ स्टंपच्या बाहेर मी म्हणेल फिनिश करतोय गुड बॉलिंग टिपिकल ग्लेन मॅग्रस स्टाईलने हा बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करतोय उंची देखील प्रकाश उर्फ जस्टिन विकेट खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये असताना जेल होऊ शकतो आणि 100 कॅच सोडलाय प्रयत्न खूप चांगला होता दर्जेदार प्रयत्न होता परंतु या ठिकाणी मी म्हणेल एक्स्ट्रा धाव देखील मिळाली असती परंतु खूप दूरवर गेले होते फलंदाज 28 धावा धावफलकावर 77 धावांचा चेस चालू आहे पाठलाग चालू आहे आणि हळूवार पद्धतीने मी म्हणेल आस्किंग रन रेट पेक्षाही जास्त धावा येत आहेत 2 षटकामध्ये तब्बल 13चा आस्किंग रन रेट पाहायला मिळाला ऍक्च्युली 11ची गरज आहे परंतु 13 धावा येणं एकंदरीत तुम्ही एक पाऊल पुढे असल्यासारखंच या ठिकाणी राकेश पोट दाखवून देतोय परंतु 2 फलंदाज बाद झालेत ती परतफेड तो बॅकलॉग ती पूर्णपणे फिल इन द ब्लँक्स जर पूर्ण करायची असेल तर या 2 फलंदाजांना शेवटपर्यंत त्या ठिकाणी टिकणं खूप गरजेचं आहे बागफुटला गेले 8 पंच गेले फटका चांगला आहे चेंडू थांबणार नाहीये डीप या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने डीप स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने 4 धावा चौकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही शॉर्ट पिच चेंडू टाकू शकता परंतु या टेनिस विश्वामध्ये जितके चेंडू फुलले टाकणार तितके चेंडू तुमचे चांगले पडणार आणि विकेट मिळण्याची शक्यता असते शॉर्ट पिच चेंडू फलंदाज सहज डिलिव्हर करतो बाउंड्रीसाठी 3 स्टंप मध्ये सापडलेत आणि या वेळेस अंपायरचा पूर्णपणे सहमत आलाय आशाळभूत नजरेने पाहिलं जस्टिनने आणि LBW विकेट सॉफ्ट सिग्नल आहे OUT आउट नाउ डिसिजन इज पेंडिंग रिव्ह्यू सिस्टम इज स्टार्टेड थर्ड अंपायर इज ऑब्झर्विंग जर चॅनल मध्ये
सापडले असतील, इम्पॅक्ट इनलाईन असेल, स्टंपवर जाणारा चेंडू असेल तर फलंदाज हा त्रिकाल बाधित आउटच असेल. पाहूया नशीब कोणाच्या बाजूने, कारण आमचे अंपायर अजूनपर्यंत एकही निर्णय कधीही मी म्हणेल कधीही गलती से भी मिस्टेक नाही होती. आणि म्हणून तर मी म्हणतो समुद्रातील शिंपल्यामधील असा माणिक मोती, असा अनमोल मोती म्हणजे हिमंजी तावडे साहेब, ज्यांचा हात वरती झाल्यानंतर फलंदाजांनी डोळे मिटून आपल्या घरी जायचं. कारण त्यांचा निर्णय रेफरल कधीच चेंज होत नसतो. कारण जबरदस्त अंपायरिंग, ऑफिशियल अंपायर, आणि मुंबईमध्ये देखील त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून मुंबईच्या पॅनल मध्ये देखील त्यांना अग्रहाने निमंत्रित केलं जातं, आमंत्रित केलं जातं आणि बोलवलं जातं. कारण अंपायरिंगची परीक्षा पास करणारे आपल्या या तालुक्यामधील म्हणेल तीनच असे अंपायर आहेत. एक राम डिंगोरे, आमचे बापू अधिकारी, आणि त्यानंतर मी म्हणेल हेमंतजी तावडे. त्यानंतर सगळे अंपायर यांनी अजून परीक्षा दिलेली नाहीये, ते परीक्षा देत नाहीयेत, पण चांगला क्रिकेट खेळल्यामुळे त्यांना आज अंपायरिंगचा दर्जा प्राप्त होतोय. यावेळेस फटका फसलाय, ओहो, परंतु क्षेत्ररक्षक काय करतोय, नृत्य करतोय. नृत्य करून चालणार नाही कुलवंत नगर, कारण तुम्हाला तुमची उंची वाढवायची असेल, कारण जस्टिनची जी उंची आहे त्या उंचीप्रमाणे अजूनपर्यंत बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. 34 धावा धावफल कव्हर, 11ची सरासरी हवी आहे. ऑलमोस्ट तिसरं षटक समाप्तीच्या दृष्टीने फक्त एक चेंडू बाकी आहे, म्हणजे ऑलमोस्ट 11 धावा आल्या, स्कोर आलाय, परंतु विकेट्स गमावल्या. छोट्या बॅकलिपने फक्त प्लेसमेंट केली इनफिल्ड मध्ये. स्लिम मिडॉनला थोडस फंबलिंग क्षेत्ररक्षण, परंतु पुरेसं होतं, कारण धाव येणार नाहीये. 35 धावा धावफल कव्हर, विकेट सीन गेल्यात, हा मायनस पॉइंट, धावा 35 आल्यात, दिस इज अ प्लस पॉइंट. ते सलीम दुराणीच्या माध्यमातून असेल, सुनील गावस्करच्या माध्यमातून असेल, कपिल देवच्या माध्यमातून असेल, विनू मंकडच्या माध्यमातून असेल, परंतु दिवस खूप सोन्याचे आले आणि परिणामी मी म्हणेल भारताला देखील या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ओळख मिळाली. आणि त्यानंतर आपला क्रिकेट दिवसेंदिवस बदलत गेला. आज मात्र 2021 म्हणजे 21व्या शतकामध्ये आज रँकिंग मध्ये भारत आहे, टॉप रँकिंग मध्ये निश्चितच 2 नंबरला आहे. ओ क्या बात आहे, इनसाइड आउट खेळलेत. डान्स नृत्य करण्याच्या दृष्टीने हा झेल होऊ शकला असता, परंतु हा क्षेत्ररक्षक मला इतका चांगला वाटलेला नाहीये, कारण 2 संधी आल्या आणि दोन्ही संधी त्याने गमावल्या. छत्तीस धावा धावफल कव्हर, प्रवीण येत आहेत. ओ प्लेसमेंट, कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे. डीप कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. रॉंग एंड कडे थ्रो केला. विकेट किपर कडे थ्रो करणं फार गरजेचं होता, परंतु तो थ्रो केला नाही. बॉलिंग ऍक्शनवर का हा चेंडू का अगोदरचा चेंडू? अंपायर निर्णय आहे की यावर संदिग्धता वाटते. आम्ही या ठिकाणी चेकिंग करतोय आणि नंतर निर्णय आम्ही देऊ. निश्चितच थर्ड अंपायर आमचे पाहत आहेत की इफ दिस अँगल
it's accurate in 90 degree, then we will permit. Otherwise, we will ban and we will give as a throw bowling. Okay. Bowler is legal, delivery is legal, action is legal. अजित पडे सर, तो चेंडू का सगळेच चेंडू बघायचे. पहिले चेंडू केलेत, पहिले 2 चेंडू थ्रो केलेत आणि हा चेंडू लीगल. चौथं षटक या ठिकाणी प्रवीण हाताळत होते, परंतु लिगली थ्रो बॉलिंग या ठिकाणी डिक्लेअर झाल्यामुळे त्याचे 3 चेंडू कोण कंप्लीट करेल हे बघायचंय. माधव येत आहेत, कारण चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये सगळ्या गोष्टी बारकाईने तपासल्या जातात, टेस्ट केल्या जातात आणि तदनंतर या ठिकाणी निर्णय दिला जातो. एक प्रोफेशनल टुर्नामेंट या ठिकाणी पाहायला मिळते. राकेश स्पोर्ट चिरवलीच्या माध्यमातून आणि राकेश स्पोर्ट्सच बॅटिंग करते. ऑल ऑफ केलाय, संधी आहे परंतु जेलवर जाणार नाही. प्रवीण चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळतील. चेंडूवर जाणं गरजेचं होतं. या ठिकाणी धावा रोखणं, तुम्ही धावा कशा रोखू शकता तर विकेट्स घेऊन, कारण लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने तर 2 झेल सोडले आणि 2 वेळा तर रनआउटची देखील संधी, म्हणजे ऑलमोस्ट 4 संधी तुम्ही गमावल्या. 40 धावा फरक. फुलटा चेंडू होता, ऑन साइडला यावेळेस लॉफ केलाय, प्रॉपर कनेक्शन नाहीये. पुन्हा क्षेत्ररक्षण खराब. हातामध्ये फुटबॉल खेळला जातोय, लगोरी खेळली जाते. हेलो 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 हेलो
12 चेंडू 14 धाब्यांची गरज. सामना बघा परेशच्या 2 षटकारांनी बदललाय. काय षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु मुकेश मला वाटतं खूप दूरवरून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतायत. लांबून बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जवळ जावं लागेल परेशला सांगण्यासाठी कानामध्ये, परंतु आता जाऊ शकत नाहीये. चांगलं ऑपरेटिंग करतात डीजे. 12 चेंडू 14 धाब्यांची गरज. प्रकाश यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, आपल्या शक्तीप्रमाणेच फटका गेलाय, परंतु 2 धावा युक्तीप्रमाणे आल्यात. शक्ती जरी कमी असेल परंतु युक्ती जास्त आहे, आणि हेच नाव म्हणजे मुकेश फळडे. क्या बात आहे. 2 धावा आली. 65 धावा. डबल कव्हर. 12 धाब्यांची गरज. 11 चेंडू 12 धावा. 1-2 केलं तरी देखील 12 धावा होऊ शकतात. ब्लाइंड शॉट, अगदी ब्लाइंड शॉट मी म्हणेल. अगदी आकाश तारेकर स्टाईलने फटका फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता. आकाश तारेकर अशीच बॅटिंग करतात. मला वाटतं कदाचित आकाश तारेकरचे ते फॅन असावे मुकेश फळडे, आणि आकाश तारेकर सारखी बॅटिंग दिवसात तारे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. फटका आकाशामध्ये गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक अगदी जमिनीवरच आहेत, म्हणून तो झेल होऊ शकला नाही. कारण झेल घेण्यासाठी तुम्हाला देखील आकाशामध्ये उडी मारून झेल घेणं गरजेचं होतं. आणि चांगली बिगिट, आणि फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक करतोय काय यावेळेस प्रश्नचिन्ह. यावेळेस म्हणतात ना अंग काढून घेणं. या झेलला मी म्हणेल अंग काढून घेतलं. का काढून घेतलं? त्याला माहिती की हा झेल मी घेऊ शकत नाहीये. म्हणजे सशाच्या डोक्यावर ज्यावेळेस पान पडलं त्यावेळेस तो इतका धावत निघाला आणि म्हणतो काय की आभाळ कोसळलं. मला वाटतं या गोलंदाजावर देखील ते आभाळच कोसळलं. लीडिंग एज मुकेश फळडे यावेळेस तंबूच्या आश्रयाला जाणार. चांगली बॅटिंग करून, दर्जेदार बॅटिंग करून मुकेश फळडे बॅक टू द पवेलियन. मुकेश फळडे जर शेवटपर्यंत राहिले असते तर ही मॅच लवकर संपली असती. कारण ज्याप्रमाणे ते बॅट घुमवत होते, ज्याप्रमाणे कनेक्शन पाहत मिळत होते, ज्याप्रमाणे धावा काढत होते, असं वाटत होतं की राकेशपूर चेरोली संघ हा 2 ते 3 चेंडू मध्येच जिंकू शकेल. परंतु आता मात्र प्रकाशनी या मॅच मध्ये आणलंय. काय बॉलिंग केली प्रकाशनी. 6 धावा खर्च करून एक महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद केलाय. 69 धावा. धावफल कव्हर. 8 धाब्यांची गरज. 7 चेंडू 8 धावा. बिग ब्लास्ट, आणि हा चेंडू सीमा रेषा पार. षटकार. सरीव कंपनी आले. आमचा गणेश असेल, अरुण असेल, राम असेल, देवांचीच नावं, देवता सारखे खेळाडू या ठिकाणी येत आहेत. आणि टाकी बॉलरवाले देखील आमचे येत आहेत. कारण परंतु बाहेरून या. 2च धाब्यांची गरज आहे. बाहेरून या, कारण दोन्ही संघ खूप जवळचे आहेत. दोन्ही संघ एकाच परिसरातील टाकी पटार, तर मी म्हणेल एकाच मठाधिपती आमचे रिधिनाथ बाबा यांचाच आशीर्वाद मिळालाय.
6 चेंडू 2 धाव्यांची गरज. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेलाय. क्या बात आहे. 5 चेंडू मध्ये 2 धावा डिपेंड करू शकतात का? अशा केल्यात, कारण आमचा टाकीचा पठार संघानेच मला वाटतं त्या फक्तशी करून दाखवल्यात. समोर गोविंद गोलंदाज होते आणि टाकीच्या पठार संघाला 1 धाव हवी होती. 6 चेंडू मध्ये ती धाव दिली नव्हती. मला वाटतं टाकीचा पठार तो करू शकतो. बागपटला गेले. 8 पंच केला. चेंडू फरार. या ठिकाणी येतील या 4 धावा. मॅच फिनिश. राकेश स्पोर्ट्स संघ विजयी होतोय. क्या बात आहे. आणि कुलवंत नगर आज मात्र या सामन्यात पराभूत होतोय. मिळाला. काय मॅच रंगली. राजेश फडेंनी सुरुवात केली. सुरुवात चांगली झाली. त्यानंतर